नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भारतामध्ये अनेक शक्तिपीठं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पिठापूर. अत्यंत शक्तिमान आणि महान असे पिठापूर शक्तिपीठ कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलवणारे एकमेव शक्तिपीठ आहे. पिठापूर हे श्री दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांचे जन्मस्थान आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला पिठापूर येथे. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ यांचे जीवनचरित्र आणि पिठापूर येथील सविस्तर माहिती. तर चला जाऊया पिठापूरच्या प्रवासाला आणि जाणून घेऊया पिठापूरची माहिती. जाता जाता सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. चला. हे नागपूर स्टेशन. इथून 11 वाजता ट्रेन आहे जी सामलकोटला रात्री 12 ते 1च्या दरम्यान पोहोचणार. तिथून 12 किलोमीटर अंतरावर पिठापूर आहे. चला तर निघूया. आता आम्ही पोहोचलो आहे सामलकोटला. इथनं 10 ते 15 किलोमीटर असेल पिठापुरम, जिथे श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे. आम्ही काल सकाळी 11 वाजता नागपूरवरून निघालो आणि आता इथे रात्री 1 वाजता पोहोचलो आहे. इथनं पुढे पिठापूरला जाण्यासाठी टॅक्सी करावी लागणार आणि टॅक्सी पहाटे 3 वाजता मिळणार. तिथे पोहोचल्यानंतर मंदिरात 5 वाजता जाणार. श्रीपाद श्री वल्लभ यांच्या मंदिरात जायला आता आम्ही निघालो आहे. पिठापूर हे गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून 12 किलोमीटर दूर वसलेले एक अति लहानसे गाव आहे. सन 1320 साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडीकोट अप्पलराजू शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. साधारणतः सन 1983 साली पूज्य रामास्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन 1985 साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन 1987 साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदिर म्हणजेच महासंस्थानाची स्थापना केली व सन 1988 साली 22 फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच श्री बापांना युर्लूच्या घरी श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री पूज्य रामास्वामींच्या हस्ते झाली. या मंदिरात श्रीपाद श्री वल्लभ, श्री दत्तात्रेय, श्री नृसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा मूर्ती आहेत. या मूर्तींची स्थापना दिनांक 6/2/1992 झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगांच्या श्रीपादांच्या पादुका सुद्धा आहेत व बाजूलाच औदुंबराचे झाडही आहे. त्याच्या बाजूलाच दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मूर्ती व श्रींच्या पादुका आहेत. तेथील दृश्य फारच आनंददायक व शांतीदायक असे आहे. हे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते व साधारणतः 7 वाजल्यापासून सर्व विधींची सुरुवात केली जाते. दुपारी साधारणतः 1 ते 4च्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदिर बंद केले जाते. संध्याकाळी नंतर 7 वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या 3 प्रदक्षिणा या मंदिराभोवती केल्या जातात आणि यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लित व आनंददायक असते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिद्ध मंगल गायली जातात.
या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मूर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर दिव्य मंगल वातावरण त्यावेळेस तिथे असते. आरतीहून सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिर लहान असल्यामुळे सध्या तरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते. साधारणतः रात्री 9 वाजता मंदिर बंद होते. श्रीपादांच्या तिथीप्रमाणे येथे बरेच उत्सव केले जातात. त्यापैकी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती, श्री दत्त जयंती, श्री गुरुद्वादशी, श्री कृष्णाष्टमी व श्री पूज्य वासुदेवानंद सरस्वती जयंती व गुरुपौर्णिमा. श्री दत्तात्रयांचे 3 अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोज इत्यादी इत्यादी. पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे, म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशित होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजू शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तिथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रद्धाभाव पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय 6 पान क्रमांक 38 येथे सांगितले आहे की श्री अप्पलराजू शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्निशमन दत्तात्रयाची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्निशमन दत्तात्रयांच्या लहान मूर्तीतून श्री दत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजूंच्या समोर बसून बोलत असत व श्री दत्तप्रभू परत त्या लहान मूर्तीमध्ये विलीन होत असत. पुरातन काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवतांना यक्ष, गरुड, गंधर्व, महर्षी विष्णू, ब्रह्मदेव सगळ्यांना आमंत्रित केले होते. भगवान शंकरांना या यज्ञासाठी आमंत्रण न दिल्यामुळे त्यांची पत्नी सतीदेवी, दक्ष राजाची कन्या, या यज्ञानिमित्त आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तेथे सतीदेवीने भगवान शंकरांना का निमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असता दक्ष प्रजापतींनी भगवानांची अवहेलना केली व त्यामुळे सतीदेवीला अतीव दुःख झाले. त्यावेळी दक्ष यज्ञात सतीदेवी आमंत्रण नसतानाही गेली व सतीने योगग्नीने देहत्याग केला. भगवान शंकर तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव करू लागले व भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड खंड केले. सतीदेवीच्या शरीराचे भाग अन्य ठिकाणी पडले. त्यातील पाठीचा एक भाग पिठापूरला पडल्यामुळे त्या ठिकाणास फुरहत्तिका शक्तीपीठ असे म्हणतात. पूर्वीचे नाव पिठिकापूर व आत्ता पिठापूर असे नाव आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात, श्री पिठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म कर्म हे अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. या स्थानाबद्दल भक्तांची श्रद्धा आणि येथील वैशिष्ट्ये. श्रीपाद श्रीवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला. कुक्कुटेश्वर, कालाग्निशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या. श्रीपाद श्रीवल्लभ येथेच औदुंब वृक्षाखाली विश्रांती घेत असत. त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली. श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनंच भक्त पिठापुरी येऊ शकतील, पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीच जातील, असे हे सिद्धस्थान. चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील. येथे आलेल्या सर्वांची बाधा पीडा निरसन होऊन ते सुखी होतील.
रक्षाबंधन दिवशी जे भक्त पीठापुरी वास्तव्य करून श्रीपाद श्री वल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील, त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभ घेतील. श्रीपाद श्री वल्लभांचे निवासस्थान हे अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक लघुरुद्र करून आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी 7 वाजता पालखी सेवा असते. स्नान करून सोवळ घालून आपणास पादुकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थानतर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे. हे मंदिर सोडून जाताना डोळे अक्षरशः पाणवतात व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात. पीठापूरच्या प्रवासाच्या दृष्टीने जर विचार केला तर इथे पीठापूरपासून सगळ्यात जवळ रेल्वे स्टेशन येतं, ते म्हणजे सामोलकोट, जे 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं लांब काकीनाडा रेल्वे स्टेशन आहे. सामोलकोट हे जंक्शन आहे. आणि काकीनाडापेक्षा आणखी थोडं लांब पडतं ते म्हणजे विशाखापट्टणम हे रेल्वे स्टेशन. आणि या सामोलकोटपासून पीठापूरला जाण्यासाठी तुम्हाला वाहन व्यवस्था भरपूर आहे. गाडी जर उशिरा पोहोचली तर रेल्वे वेटिंग रूम अथवा लॉजमध्ये राहता येते. शिवाय तुम्ही महासंस्थानला फोन जर केला, त्यांना कळवलं तर तिथे राहायला खोल्यासुद्धा मिळतात, जर उपलब्ध असतील तर. पीठापूर येथील श्रीपाद श्री वल्लभ जन्मस्थानात आरती, अभिषेक, रात्री पालखी सोहळा होतो. दोन्ही वेळा मोफत प्रसादाची सोय सुद्धा आहे. तुम्ही पीठापूरला आल्यास काही स्थानांना नक्की भेट द्या, जसे की कुक्कोटेश्वर मंदिर, कुंती माधव मंदिर, काकीनाडा समुद्र किनारा, अन्नावरण म्हणजे सत्यनारायण मंदिर, जवळच राजमहेंद्री, गोदावरी नदी या ठिकाणी वेळ मिळाल्यास अवश्य भेट द्या. आणखीही काही छोटे छोटे स्थान तिथे आहे जे तुम्ही तिथे गेल्यावर भेट देऊ शकता. ही माहिती आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक द्या आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.